नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत, तर यांचं मी ओमकार आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जून महिन्याच्या हप्ते वितरणामध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणी पात्र असून देखील त्यांना हप्ता आलेला नाही आहे. शासनामार्फत अपेक्षित होतं की या दिवसांमध्ये जो काही खुलासा आहे त्या बहिणींना काय केलं, अपात्र ठरवलं आहे का किंवा त्यांना हप्ता का दिला नाही आहे, डीबीटी का फेड झालेली आहे. तर अशा प्रकारची कारणं मंत्री आदित्य तटकरे असतील किंवा इतर माध्यमातून देणं गरजेचं होतं. परंतु आता आठवडा होत आलेला आहे, तरी देखील महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी पात्र असून देखील जून महिन्याच्या हप्त्यापासून वंचित आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचे 1500 रुपये मिळाले नाही आहेत, त्या ज्या बहिणी पात्र असून देखील त्यांना हप्ता मिळाला नाही आहे, अशा बहिणींना आता डीबीटी तरी पुन्हा होण्याची शक्यता कमी आहे. आता डीबीटी डायरेक्ट जुलै महिन्याच्या हप्ते वितरणामध्ये होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे त्यावेळी तुम्हाला कदाचित जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे 1500 असे 3000 रुपये एकत्र मिळू शकतात. तर याच्यामध्ये केवळ ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत आणि ज्यांना हप्ता आला नाही आहे अशांना एकत्रित हप्ते मिळण्याची शक्यता आहे. कारण का डीबीटी पुन्हा होईल ज्यावेळी डीबीटीमध्ये जर तुमचा मागील हप्ता थकीत असेल, मागच्या प्रोसेसमध्ये जसं झालं होतं की मागील हप्ता थकीत असेल आणि तुमचं आधार किंवा डीबीटी जर प्रॉपर असेल तर उर्वरित जे मागच्या म्हणजे जूनचाच हप्ता आहे तो तुम्हाला परत मिळू शकतो. तर अशा प्रकारची ही सध्याची अपडेट आहे. हप्ते वितरणासंदर्भात शासनामार्फत कोणतीच या संदर्भात लाडक्या बहिणींची दखल घेण्यात आलेली नाही आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजून तळागाळातील ज्या लाडक्या बहिणी आहेत, अगदी मोलमजुरी करतात, ज्यांचं उत्पन्न खूपच कमी आहे, अशा लाडक्या बहिणी या 1500 रुपयांपासून म्हणजे जून महिन्याचा जो 1500 रुपयांचा हप्ता आहे त्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना जो लाडक्या बहिणीचा लाभ दर महिन्याला दिला जातो तो मिळणे गरजेचं आहे. तर यासाठी आता त्यांना प्रतीक्षाच करायची आहे. अजून कोणतीच अपडेट नाही आहे. कुठलीही वेबसाईट असेल तिथे तुम्ही तक्रार जरी नोंदवलीत तरी 2 ते 3 महिन्यांचा कालावधी लागतो. सफिशियंट उत्तर म्हणजे प्रॉपर असे त्यांच्याकडून माहिती दिली जात नाही आहे. त्यामुळे जोपर्यंत पुढची डीबीटी होत नाही आहे तोपर्यंत प्रतीक्षा करायची आहे. जुलै महिन्याचं ज्यावेळी हप्ते वितरण सुरू होईल त्यावेळी तुम्हाला हे दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे. तुर्तास तरी शासनामार्फत आम्ही अर्ध्या लाडक्या बहिणींना का हप्ते दिले नाही आहेत हे देखील त्यांच्याकडून स्पष्ट उत्तर आलेलं नाही आहे. तर अशा प्रकारे ही आताची सद्यस्थिती आहे. केवळ प्रतीक्षा करायची आहे. या संदर्भात खात्रीशीर माहिती आम्ही सुद्धा या संदर्भात चौकशी करत आहोत, परंतु अजून या संदर्भात ठोस अशी माहिती मिळत नाही आहे. आणि याचबरोबर सध्या तरी सोशल मीडियावरती आता लाडकी बहीण जरी तुम्ही यूट्यूबवरती सर्च केलं तरी अनेक व्हिडिओज येत आहेत की मुख्यमंत्र्यांचे त्यानंतर इतर फोटो दाखवून आम्ही लाडक्या बहिणींचे हप्ते वितरण सुरू झालेलं आहे. 13वा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आलेला आहे. आज काही जिल्ह्यांमध्ये हप्ते वितरण सुरू झालेलं आहे. असे दिवसेंदिवस वारंवार व्हिडिओ अपलोड होत आहेत आणि लाडक्या बहिणी अगदी उत्सुकतेने या व्हिडिओ पाहत आहेत. कारण का यामध्ये तारीख कोणती असणार आहे याचीच उत्सुकता लागलेली आहे. परंतु लक्षात घ्या, अजून सध्या तरी पावसाळी अधिवेशन सुरू आहे. 18 जुलैपर्यंत पावसाळी अधिवेशन आहे. 18 जुलैपर्यंत तरी लाडक्या बहिणींना हप्ते वितरणासंदर्भात कोणतीच घोषणा होणार नाही आहे. यानंतर पुढील काही दिवसांमध्ये याची अपडेट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुर्तास जुलै महिन्याचे 1500 रुपये आहेत तर याची कोणतीच घोषणा झाली नाही आहे. ही सध्याची सद्यस्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम लाडक्या ज्या बहिणी आहेत, पात्र लाडक्या बहिणी आहेत, यांना एकच विनंती आहे, अजून तरी जुलै महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात कोणतीच तारीख जाहीर झाली नाही आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हप्ते वितरणाची घोषणा होईल आणि साधारणतः जुलैच्या एंडिंगपर्यंत किंवा ऑगस्टमध्ये जुलै महिन्याचा 13वा हप्ता मिळणार आहे आणि तो देखील 2100 रुपये न मिळता केवळ 1500 रुपयांचाच हप्ता मिळणार आहे. तर अशा प्रकारे ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी होत्या. ज्या लाडक्या बहिणी पात्र असून देखील ज्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत त्यांनी जुलै महिन्याच्या डीबीटीपर्यंत प्रतीक्षा करायची आहे. आपल्याला तक्रार तर करायची आहे, परंतु अजून आपल्याला तक्रार कोणाकडे करायची आहे हे मात्र अजून शासनामार्फत अशीच कोणतीच प्रोव्हिजन नाही आहे. तर जे अधिवेशन आहे याच्यामध्ये देखील हा मुद्दा मांडण्यात आला होता, परंतु या संदर्भात कोणतीच स्पष्टता पुढे देण्यात आली नाही आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचा राहिलेला हप्ता असेल आणि जुलै महिन्याचा पुढील हप्ता असेल तर या संदर्भात तारखा निश्चित नाही आहेत. पुढील ज्यावेळी हप्ता जमा केला जाईल त्यावेळी या ज्या लाडक्या बहिणी आहेत पात्र असून देखील जून महिन्याचा हप्ता आले नाही आहे त्यांनी प्रतीक्षा करायची आहे. कदाचित जुलैच्या हप्त्यामध्ये देखील हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र मिळू शकतात. कारण का तुम्हाला अपात्र ठरवण्यात आली नाही आहे. कोणतीच अशी सद्य सूचना, कोणतीच अशी शासनामार्फत सूचना देण्यात आली नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. जर तुमचे काही लाडक्या बहिणींसंदर्भात प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.